स्टार्टर्स आलेले आहेत. स्टार्टर्स मध्ये पण व्हरायटी तुम्ही बघू शकता. स्टफ बोंबील वाटतातच एवढे मस्त आहेत. काय प्रेझेंटेशन आहे बघा. वाव. सुरमईचा भला मोठा असा पीस आहे बघा. काळं सुक्क मटण बघा. काय भारी वाटतंय ना. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. नमस्कार, माझं नाव प्रेरणा आणि लोके. आज आपण आलो आहोत ते मुलुंड ईस्ट येथील छत्रपती संभाजी महाराज गार्डनच्या बाजूला असणाऱ्या आपल्या होडी रेस्टॉरंटला. तुम्हाला तर माहिती आहे होडी फेमस आहे ते सी फूड रेस्टॉरंटसाठी, पण आता यांच्याकडे ना फ्युजन सी फूड पण मिळणार आहे. तर सी फूड म्हटलं की आता यांच्याकडे मिळत आहे ते क्रॅब सूप, पाया सूप. पण कोळंबी मध्ये काय ऑप्शन आहेत? कोळंबी मध्ये आगरी कोळंबी आहे, कुरकुरी कोळंबी आहे, त्याच्यानंतर भरपूर व्हरायटी ऑफ थाळीज पण तुम्हाला येस, सुरमई थाळी तर आहे, पॉम्फ्रेट थाळी तर पण आहे, काळं चिकन सुक्का पण आहे, आणि त्याच्याशिवाय ना फ्युजन मध्ये पण ना प्रचंड व्हरायटी आहे. ओके, तर ती काय व्हरायटी आहे ना, तर ती आता आपण ना रेस्टॉरंटच्या आतमध्ये जाऊनच बघूया. फायनली आपण आलो ते रेस्टॉरंट मध्ये, आणि रेस्टॉरंट मध्ये बघा तुम्ही ऑलरेडी बरीच लगबग आहे. ओके, आणि बरीचशी गर्दी पण झाली आहे. रेस्टॉरंट ऑलरेडी हाऊसफुल झालेलं आहे. तर मस्तपैकी आपण जेवण ऑलरेडी ऑर्डर केलंय. तर मी आणि पप्पानी मागवलंय ते मस्तपैकी पाया सूप आणि क्रॅब सूप. ओके, तर तुम्हाला दाखवतो थांबा. छानपैकी पाया सूप आलं. तुम्हाला तर माहिती आहे मला मटण किती आवडतं, तर त्या अनुषंगाने इथे मस्तपैकी मी पाया सूप मागवलंय. आणि पप्पांना आवडतात ते सी फूड, तर सी फूडच्या दृष्टीने पप्पानी ते मागवलंय ते क्रॅब सूप. पप्पा स्टार्ट करूया. यस, चला. सो गरमागरम क्रॅब सूप कसं लागतं पप्पा? छान. आणि आता मी मस्तपैकी एक झकास पाया सूप तर एक नंबर लागतंय. आणि इकडे पप्पांचं क्रॅब सूप पण थोडं टेस्ट करावं असं वाटतंय. काय करूया, एक स्पून घेऊया, एक स्पून. सो क्रॅब सूप तर एक नंबर ऑसम आहे. ओके, आता कॉम्पिटिशन आहे ऍक्च्युली, पाया सूप की क्रॅब सूप. ओके, सो तुम्ही क्रॅब सूप आवडतं तुम्हाला की पाया सूप आवडतं ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तो सूप तर पिताच होतो, तर सूप प्याल्यानंतर बघा इथे मस्तपैकी छान असा आपला हा लेग पीस आहे. एकदम सॉफ्ट सॉफ्ट, भारीच एकदम. पाया सूप से क्रैब सूप बढ़िया है. पाया सूप पेक्षा क्रॅब सूप बढिया आहे. तर स्वतः जे घेतलंय ना त्याची तारीफ करतात, पण पाया सूप पण एक नंबर आहे. सूप तर पिऊन झालेलं आहे, आणि आपलं आता बघा स्टार्टर्स आलेले आहेत. स्टार्टर्स मध्ये पण व्हरायटी तुम्ही बघू शकता. सो प्रेरणा, हे नक्की आहे काय? हे आहे आपले प्रॉन्स कुरकुरे. हा, सो मस्त तुम्ही प्रेझेंटेशन बघू शकता. प्रेझेंटेशनला 100 पैकी 100 मार्क. व्हेज मध्ये आपण स्टार्टर मागवलेलं आहे. हे पनीर ठेचा आहे. ओके, आणि इकडे बघा मस्तपैकी छान अशी चिकन कटोरी आलेली आहे. येस. ओके, स्टफ बोंबील तुम्हाला माहिती आहे सगळ्यांचे फेवरेट असतात असे स्टफ बोंबील. आणि त्याच्याशिवाय अजून एक डिश बघा, ही काय भारी डिश दिसते, फुल मसालेदार. ही आहे आपली आगरी फ्राय कोळंबी, आगरी स्टाईलची. तर ज्यांना ज्यांना पण आगरी पद्धतीचं जेवण आवडतं तर त्यांच्यासाठी तरी एकदम बेस्ट आहे. त्याशिवाय इकडे आहेत प्रेरणाचे फेवरेट, म्हणजे आहे आपले जवळा पकोडा. Yes. ओके, सो बघू शकता तुम्ही जवळा पकोडा, काय भारी वाटतात ना प्रेरणा. प्रेरणा, तू काय खाणार? माझं फेवरेट जवळा पकोडा. जवळा पकोडा कसा आहे जवळा पकोडा? मस्तच आहे, मस्तच आहे. एकदम चटपटीत आहे. हा, एकदम ऑसम असा जवळा पकोडा. आणि आता डायरेक्ट पप्पांकडे जाऊया. सो पप्पा, काय खाणार तुम्ही? आधी पप्पांनी ना तिकडे ना स्टफ बोंबीलला हात घातलेला, पण आता डायरेक्ट कोळंबीवरती आलेले. एकदम मसालेदार खायचं आहे त्यांना. तर आगरी फ्राय कोळंबी बघा, भली मोठी. पप्पा मस्तपैकी व्हाईट शर्ट घालून आलेले आहेत. काय, कशी आहे टेस्टला पप्पा? हा, चेहऱ्यावरूनच कळत. खाण्यामध्ये बिझी झाली आहेत, काय शब्द सुचत नाही वाटतं. छान आहे, भूख लगी है. भूक लागली आहे. ओके, चला पप्पांना आपण आता डिस्टर्ब नको करूया. सो प्रेरणा, स्टफ बोंबील की पनीर ठेचा? आईला आधी पनीर ठेचा आपण. ओके, चला आईला आधी पनीर ठेचा ट्राय करू दे. आता पनीर ठेचा म्हटल्यानंतर तो किती तिखट आहे. हा. स्टफ ऍक्च्युली त्याच्यामध्ये हा. बघू शकता. ओ अच्छा. त्यामुळे मी आता पाहते. तिखट नाहीये, हा टेस्ट चांगली आहे. हा, आपण सर्वजण लहान मुलं पण खाऊ शकतात. अच्छा. अशी चला, आहे. आईने रेकमेंडेशन दिलेलं आहे. पनीर तर बघा सगळ्यांनाच आवडतं, तर त्याच्यामुळे जर तुम्ही व्हेजिटेरियन आहात आणि येत असाल तर तुम्ही इथे तुम्हाला पनीर ठेचा असं पनीर सारखे ठेचा ऑप्शन आहे. म्हटल्यानंतर खूप तिखट असतो, हम्म. पण तसा हा नाहीये. अच्छा, तसं नाहीये. लहान मुलं मोठी माणसं सर्वच जण खाऊ शकतात. हा हा हा. प्रेरणा, आता नेक्स्ट काय? स्टफ बोंबील patty. स्टफ बोंबील. ओके, बोंबील तर प्रेरणाचे पण फेवरेट आहेत, तुम्हाला तर माहिती आहे. ओके, सो स्टफ बोंबील वाटतातच एवढे मस्त आहेत. काय प्रेझेंटेशन आहे बघा. वाव, काय भारी आहेत बघा, एक नंबर. हा, भारी. यस यस यस.
स्टफ बोंबेल. सो आता वेळ झाली आहे ते मस्तपैकी आपले कुरकुरे कोळंबी ट्राय करायची. ओके, सो मी ट्राय करतोय पहिल्यांदा. बघा काय भारी वाटते ना डिश. काय क्रंची आहे, पण जो याच्या आतमध्ये जो मसाला आहे ना, काय भारी मसाला आहे ना. लिटरली तुमच्या ओठांवरती जिभेवरती ना चव रेंगाळते आहे. तर इथे आपण स्टफ बोंबील पण ट्राय करूया. स्टफ बोंबील बाहेरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट. आणि याच्यामध्ये पण मला वाटतं थोडं थोडं प्रॉन्स पण आहे ना. हो. येस, याच्यामध्ये जी डिश कोणीच ट्राय नाही केली अशी डिश म्हणजे इथे आहे चिकन कटोरी. तर आता ही करूया. काहीतरी वेगळी डिश आहे, मी पण पहिल्यांदाच खातोय. युनिक डिश आहे काहीतरी. क्रंच मस्त आहे तो. येस येस येस, एक नंबर. चिकन पण एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे. आणि तो जो मसाला आहे ना तो पण भारी आहे. ही पण डिश मला आवडली. माझ्या वडिलांचं ताट बघा, बघू शकता. डायरेक्ट प्रॉन्सचा फरशा पडायला सुरुवात केलेली आहे. आगरी फ्राय कोळंबी आहे, तर ती जरा मी ट्राय करतो कारण पप्पाने ती एवढी आवडली आहे. त्यांनी 2 पीस घेतलेत त्याचे. वाव, काय भारी वाटते ना. याचा जो मसाला आहे तो बघा, एकदमच मस्त. तर आता ही जी प्रॉन्स आहे हे बघा, ओपन केलेलं आहे मी. आगरी फ्राय कोळंबी. आणि याचा जो मसाला आहे तो जरा मी मसाला लावतो याला छानपैकी. आणि आता टेस्ट करूया. हात बघा, एक नंबर भारी. हे बघा, तिकडे अजून एक प्रॉन्स घेतला गेलेला आहे. पप्पा काय प्लॅन काय? सगळे स्टार्टर तर ऑसम आहेतच. तर मला असं वाटतं तुम्ही जर इथे आलात ना तर ही व्हरायटी ऑफ स्टार्टर आहेत ना, ते खाऊनच तुमचं मस्तपैकी पोट भरायला लागेल. पण मेन कोर्स तर ट्राय केलाच पाहिजे कारण इकडच्या थाळी आहेत तर त्या पण सगळ्यांच्या फेवरेट आहेत. आणि आता आपला आला आहे तो मेन कोर्स. मेन कोर्समध्ये पप्पा स्पेशली आलेले ते सुरमई थाळी खायला. त्यांची सुरमई थाळी तर खूप फेमस आहे. सुरमई बघू शकता तुम्ही. सुरमईचा भला मोठा असा पीस आहे बघा, मस्तच ना. आणि त्याच्याशिवाय याच्यामध्ये सुरमई थाळीमध्ये तुम्हाला ऑप्शन आहेत. मस्तपैकी तुम्ही भाकरी मागू शकता, चपाती मागू शकता किंवा तुम्ही वडे पण मागू शकता. ओके, सो आता या सुरमई थाळीबरोबर बघा इकडे एक ना बेबी सुरमईचा छोटा पीस आहे तर त्याच्याबरोबरच त्यांनी ग्रेव्ही दिलेली आहे. आणि त्याच्याशिवाय अशी मस्तपैकी कोकम कढी, चवला, चटणी आणि मस्तपैकी राईस पण मिळणार आहे तुम्हाला. राईस मिळतो तो इंद्रायणी राईस. ओके, तो अशी ही आपली सुरमई थाळी आहे. ओके, त्याच्याशिवाय इकडे ना काळं सुक्कं मटण आहे. तुम्हाला तर माहिती आहे काळं सुक्कं मटण बघा काय भारी वाटतंय ना. जनरली काळं सुक्कं मटण एवढं मुंबईमध्ये खायला मिळत नाही, तर त्याच्यामुळे ही जरा एक युनिक डिश आहे. आणि त्याच्याशिवाय इकडे बघा पॉम्प्रेट कोकोनट करी आहे. आणि त्याच्याशिवाय यांची अजून एक फेवरेट अशी थाळी आहे तर ती म्हणजे आहे प्रॉन्स थाळी. तर याच्यामध्ये तुम्ही जर लास्ट व्हिडिओ आमचा बघितला असाल तर यांच्याकडे यांची जी फेवरेट डिश आहे एकदम स्पेशल डिश तर त्याला म्हणतात तिळ कोळंबी. आणि त्याच्याबरोबर इथे कांदा कोळंबी आहे. आणि इथे मस्तपैकी बघा मस्त कोळंबीचा रस्सा आहे. आणि इकडे कोळंबी फ्राय आहे. आणि त्याचबरोबर इकडे मस्तपैकी सोलकढी आहे, जवला आहे. आणि इकडे भले मोठे असे ना वडे पण दिलेले आहेत. काळं चिकन आहे तर ते आता पप्पा नाव असं झालं. हा, काय सोडत नाही तुम्ही, काय करा नाही. मासे पण खायचे आहेत, मटन पण खायचं आहे आणि चिकन पण खायचं आहे. सो बघा मजा चालली आहे. कसं आहे काळं चिकन एकदम झणझणीत. तो आता प्रेरणाने तिकडे घेतली आहे तांदळाची भाकरी, जवला. सो प्रेरणा ताटात अजून काय काय तुझ्या? जवळा आहे, तांदळाची मस्त मऊ लुसलुशीत भाकरी आहे. हा. आणि ही जी आपली कोळंबी मसाला आहे हा, तो घेतला. आता वेळ झाली आहे ती मस्तपैकी मेन कोर्स खायची. तर आता आई पप्पानी आणि प्रेरणाने ऑलरेडी थोडं थोडं खाऊन घेतलेलं आहे. आणि आता जर मी खायला घेतो तर मी आता माझ्यासाठी ठेवली आहे ती स्पेशल अशी मस्तपैकी सुरमई. ओके, तर या पहिल्यांदा आपण ही मस्तपैकी अशी सुरमई घेऊया. सुरमईचा पीस बघा केवढा भला मोठा आहे, भारी एक नंबर. सुरमई पीस तर एकदम छानच आहे. आता नेक्स्ट ट्राय करूया. तर काय ट्राय करू प्रेरणा? काळं चिकन ट्राय करू की काळं चिकन. काळं चिकन? काळं चिकन प्रेरणा एकदम बोलूया. असं छान टेम्पटिंग वाटतं. भारीच लागतंय काळं चिकन. मला असं वाटलेलं की काळं चिकन आहे तर जरा खूप स्पायसी असेल, तिखट असेल. तसं नाही आहे, युनिक चव आहे पण जास्त स्पायसी पण नाही. तर तुम्ही ट्राय करू शकता. तर आता यांची जी फेवरेट डिश आहे तिळ कोळंबी तर ती ट्राय करतो. हे बघा, आता ही तिळ कोळंबी मला अजून तरी कुठच्या अजून रेस्टॉरंटमध्ये दिसलेली नाही आहे. हे बघा, ऑसम, भारीच. तिळ कोळंबी तर एक नंबर आहे. आणि प्रॉन्स तवा फ्राय. प्रत्येक डिश आहे ना वेगवेगळी आहे, प्रत्येक डिशचा मसाला पण वेगवेगळा आहे. तर ती एक जास्त युनिक गोष्ट आहे. प्रॉन्स मध्ये प्रगत भरपूर व्हरायटी आहे ना. हां, प्रॉन्समध्ये खूपच जास्त व्हरायटी आहे. आणि याच्यावरती आता ही पापलेट ग्रेव्ही घेतो. पापलेट कोकोनट ग्रेव्ही. त्याचा कलर बघा किती वेगळा. जसं मी तुम्हाला म्हटलं की सगळं सेम नाही. आता बघा तुम्ही सुरमई थाळी घेतली तर याच्यामधली ही जी ग्रेव्ही आहे ओके तर ती वेगळी आहे. आणि इकडे पापलेटची जी ग्रेव्ही आहे ना तर ती वेगळी आहे.
तर आपला इंद्रायणी राईस, मला तर आजकाल हाच राईस जास्त आवडतो. सॉफ्ट सॉफ्ट असतो, छान लागतो. पॉपलेट ग्रेव्ही तर छानच आहे. आणि मोठे मोठे पापलेट पण आहे ना हा त्याच्यात. बघू शकता हे बघा हे पॉपलेटचे डोकंच बघ. पीसेस, डोकं पण आहे आणि इकडे एक फोड पण आहे. हो. ओके, तर तुम्हाला ते पण मिळणार. किती मोठं आहे आणि ते पण पापलेट. आणि मोठी डिश आहे, पापलेट. तर तुम्ही जर आलात तर इकडे तुम्ही एक मोठी डिश मागू शकता. पॉपलेट ग्रेव्हीचे जेवण एक नंबर. त्याचबरोबर स्वीट डिश पण आहे. प्रेरणाने ट्राय केली आहे. प्रेरणा, कशी होती स्वीट डिश? मस्तच, खरंच खूप छान आहे. सो ही कोकोनट बर्फी आहे. हो. सो कोकोनट बर्फी पण बघू शकता, किती छान असं प्रेझेंटेशन आहे. टेम्पटिंग आहे. मस्त. आईने पण एक खाल्ली आहे. आणि आई मी एक खाल्ली आहे. कशी होती आई? टेस्ट चांगली होती, एकदम फर्स्ट क्लास. हा ना. स्वीट म्हणजे छान वाटतं. येस येस. खूप स्वीट नाहीये. हा, आजकाल सगळ्यात तेच जास्त महत्त्वाचं झालेलं आहे. सो होडी रेस्टॉरंट म्हटलं की आतापर्यंत आपल्या डोळ्यासमोर काय देत होतं, मस्तपैकी छान असं सी फूड, पण त्याचबरोबर आता त्यांनी फ्युजन फूड पण अवेलेबल करून दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये चिकनची पण व्हरायटी आहे, फिशची पण व्हरायटी आहे, मस्तपैकी सूपमध्ये पण पाया सूप पण आहे, क्रॅब सूप पण आहे. तुम्ही प्रॉन्सची बघितलात तर प्रॉन्समध्ये एवढी व्हरायटी आहे आणि छान क्रिस्पी प्रॉन्सची अशी व्हरायटी आहेत. त्याच्याबरोबर चिकन पण आहे आणि आपले जे ट्रॅडिशनल सी फूड आहे, म्हणजे सुरमई म्हणा, पापलेट म्हणा, तर ते पण इथे अवेलेबल आहेच. म्हणजे तुम्हाला ते पण खायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. काहीतरी फ्युजन फूड, स्पेशली मुलांना किंवा यंग लोकांना फ्युजन फूड आवडतं, तर ते तसं जर तुम्हाला टेस्ट करायचं असेल तरी जर तुम्ही येऊ शकता. आपला जो मोलुंड ईस्टचं आपलं हे जे होडी रेस्टॉरंट आहे, तर त्याचा जो ॲड्रेस आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. आणि लवकरात लवकर आपल्या होडी रेस्टॉरंटला मोलुंड ईस्टच्या नक्की व्हिजिट करा. भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.